कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सलग दुसऱ्या दिवशी वादग्रस्त विधान केलं। सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना आता कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी वाटू लागली। कोकाटेंचं या संदर्भातील आणखी एक वक्तव्य समोर आले। कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आणि मला हे खातं दिलंय असं विधान त्यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात केले। कोकाटेंच्या या विधानाची शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा रंगली। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात। मागच्या वेळी त्यांनी आपल्या मंत्र्याची बैठक घेऊन आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्याची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्याही मंत्र्याची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ चोळलं जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही, अशा सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत। आता कोकाटेजीबद्दल जे काही बोलले आहेत त्याची दादा याचा विचार करतो। मी कोकाटेंना सल्ला देईन असं नाही, मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना सल्ला देईन की आपण व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा सांभाळून बोललं पाहिजे। आपली व्यक्तिगत प्रतिभाही खराब होते, आपल्या पक्षाची होते, शासनाची होते। माणिकराव कोकाटेंना उद्देशून मी बोलत नाही। माणिकराव कोकाटे, चंद्रकांत पाटील अशा सगळ्यांना उद्देशून बोलतो की तेच बोला पण नीट बोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।